चला सिद्धार्थ शिरोळे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगत राज्य असूनही आजही आपण कन्व्हेन्शनल आणि प्रिव्हेंटिव्ह उपचार पद्धतींकडे विवेक दृष्टिकोनाने पाहत नाही. अध्यक्ष महोदय, याच दृष्टिकोनाने पाहताना केंद्राप्रमाणेच महाराष्ट्रात सुद्धा स्वतंत्र आयुष मंत्रालयाची स्थापना करणे हे अध्यक्ष महोदय काळाची गरज आहे. आज डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल, हार्ट डिसीजेस असतील, ॲसिडिटी असेल आणि स्ट्रेस असेल, या लाईफस्टाईल आजारावर ह्या खूप वेगाने वाढत आहेत. अध्यक्ष महोदय, ॲलिओपॅथी ह्याच्यावरती उपचार करते, परंतु आयुर्वेद, योग, उननी, सिद्ध आणि होमिओपॅथी म्हणजे आयुष या पद्धती या आजार होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह आरोग्य सेवा देतात. अध्यक्ष महोदय, सध्या आयुष या विषयासंबंधित जबाबदाऱ्या ह्या सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन आणि कृषी विभाग या विविध विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे स्वतंत्र मंत्रालय केलं, या सर्वच एका रूफ खाली येतील. अध्यक्ष महोदय, देशात सर्वाधिक आयुष महाविद्यालय हे सुद्धा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा धार्मिक आणि ऐतिहासिक आणि निसर्ग संपन्न वारसा लाभला आहे. तो पाहता आपल्याला महाराष्ट्राला ग्लोबल आयुष हब म्हणून विकसित करता येईल. आणि त्यामुळे माझी विनंती आहे सरकारला की जनतेला स्वस्त, शाश्वत आणि प्रभावी उपचार मिळवून देण्यासाठी स्वतंत्र आयुष मंत्रालयाची घोषणा करावी.